हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहावे हीच देवाकडे प्रार्थना. तर आजच्या ब्लॉगची सुरुवातीला माझ्या आईला उठवण्यापासून होते, कारण त्याचा आज स्कूलचा पहिला दिवस आणि त्याला आधी पण स्कूलला टाकले होते प्लेसाठी, पण ते 2 महिन्यासाठीच होते आणि टायमिंग पण थोडा लेट होता आणि कमी पण होता. आता नर्सरीला गेला आहे तर आता टायमिंग पण वाढला आहे आणि सकाळी थोडं लवकर उठवावं लागेल आणि त्याला लेट उठायची सवय होती. तर एवढं सकाळी तर उठवायची इच्छा नाहीच होती, पण म्हटलं काय करणार, म्हणजे थोडा आनंदही वाटत होता. म्हटलं चला स्कूल चालू होते आणि उठवायचं म्हटलं म्हणजे नको वाटत होतं, पण उठवावं तर लागेलच. आणि एक त्याची सवय झाली ना तर मग तो रोज बरोबर टाईमवरती उठेल असं मला वाटतंय. अवनीचं स्कूलचं टायमिंग दुपारून ना तर मग ती झोपलेलीच असते, सकाळी 9:30-10ला उठते. कधी कधी उठते लवकर 8, 8:30ला पण. तर मी पडदे लावले आणि लाईट बंद केलं आणि तिला झोपू दिलं होतं. तर इकडे आईला सोफ्यावरती आणून झोपवलं होतं परत. म्हटलं चल थोडा वेळ इथं झोप तू. तेवढ्या वेळात मी माझ्यासाठी चहा ठेवते आणि सकाळी चहा थोडा कमी करायचा आहे, पण मात्र काही कमी होत नाही. सकाळी उठल्या उठल्या थोडा तरी चहा घ्यावासाच वाटतो. तर चहा ठेवला आणि आता पाणी पण येणार होतं, पिण्याचं पाणी, बोरवेलचं पाणी. माझं सकाळचाच टायमिंग यायचा नेमका. आणि आईला आता स्कूलचा टायमिंग पण तोच आहे, तर माझी सकाळी ही धावपळ होणारच आहे. म्हणून मी त्याला थोडं लवकरच उठवेल, म्हणजे माझं जी घरातली सकाळची कामं आहेत ना ती पण होतील आणि त्यालाही थोडा वेळ दिला जाईल, म्हणजे आरामात त्याची पण तयारी होईल. तर तो तिकडं थोडा वेळ झोपला होता, तेवढ्या वेळात मी मस्त पाणी भरून घेतलं आणि हा अंडाच भरायचा असतो तसं. कारण टाकी भरली ना मग फक्त एक हंडा भरून घेते स्वयंपाकासाठी, नाहीतर मग पुन्हा टाकीमध्ये माझं पाणी होतं, म्हणजे फिल्टर लावलं ना ते फिल्टरचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. तर दुसरं काही पाणी भरायची गरज नाही राहत, फक्त हंडा भरून ठेवते. तर पाणी वगैरे भरून झालं होतं माझं आणि त्यानंतर म्हटलं चला आईची झोप उघडली का बघते. तर तो मस्त आता उठला होता. आणि कालच त्याला विचारलं होतं मी, की म्हटलं जर उद्या टिफिनला काय घेऊन जाशील, स्कूलमध्ये जायचं आहे तर त्याने मला मखाणे सांगितले होते. आणि मखाणे ना त्याला फार आवडतात. भाजलेले मखाणे, अगदी नॉर्मल मीठ, हळद आणि तेल टाकून भाजून घेते ना तसे मखाणे आवडतात त्याला. तर म्हटलं चला आज पहिला दिवस आहे ना तर त्याचा आवडीचाच खाऊ देते, म्हणजे खाऊन तरी देईल आणि त्यालाही जरा म्हणजे आनंद वाटेल आवडीचा खाऊ असं सोबत. तर जायलाही तेवढं रडणार नाही वगैरे, कारण तसं तर पहिला दिवस आहे, नर्सरीची मुलं आहेत आणि तर सगळी मुलं तर रडणारच आहेत. पण जर काही आवडीचं दिलं ना तर मध्ये अजून खुश होतात म्हटलं. त्यानंतर त्याला दिला होता ब्रश, आणि ब्रशचं त्याचं एक येतं, त्याच्या मागे लागावं लागत नाही ब्रशसाठी, कारण तो स्वतःहूनच ब्रश मागतो. उठल्या उठल्याच सांगतो की मला मम्मा ब्रश दे असं, म्हणजे त्याला ब्रश करायला आवडतं. त्यानंतर मग आपण पाणी दिल्यानंतर गुंड्या वगैरे मस्त छान करून घेतो. आईचा ब्रश होत होता तेवढा तिकडे टिफिन वगैरे सगळं पॅक करून ठेवलं. म्हटलं सगळं रेडी राहणार, फक्त त्याची अंघोळ आणि त्याची तयारी राहील. तर इकडंच मी हे सगळं काढून ठेवलं होतं, टिफिन, बॉटल, जे काही पहिल्या दिवशी सांगितलं होतं टीचरने, म्हणजे बॅगमध्ये काय काय ठेवायचं वगैरे सगळं मी काढून ठेवलं होतं. मग फक्त त्याच्या अंघोळ आणि तयारी करून म्हटलं पटकन निघेल. आणि आज थोडा पहिला दिवस आहे ना तर थोडं लवकरच जाईल म्हटलं, कारण लेट नको व्हायला आणि त्यांचं काहीतरी वेलकम वगैरे असतं छोटं मोठं, तर तेही त्याला मिळेल म्हटलं. तर त्याची तयारी वगैरे मस्त करून घेतली. आता तर छान मस्त तयारी करून घेतोय, पण आता काय माहिती की जायच्या वेळेस रडतोय का तिकडे गेल्यानंतर रडतोय. कारण आम्ही ना त्याला म्हणजे 7-8 दिवस आधी ना त्याला विचारत होतो की स्कूलला जायचं का, स्कूल चालू होईल आता. तर तो मस्त हो बोलत होता, मला जायचं स्कूलला, दीदीसोबत जायचं, म्हणजे त्याचं चाललं होतं की स्कूलला मी जाणार, असं रेडी होता तो. पण ना त्याला आम्ही काल आदल्या दिवशी विचारलं की उद्या स्कूल आहे, आता सकाळी लवकर उठायचं, स्कूलला जायचं, तर तो नाहीच बोलत होता. पण आज सकाळी तर उठला आहे, स्कूलसाठी तो रेडी पण झाला आहे न रडता. तर त्याला आहे ना सकाळी आज नाश्ता द्यायचा होता, पण नाश्ता म्हटलं एवढं सकाळी तो नाही बोलत होता आणि जाणार पण नाही. तर त्याला दूध दिलं होतं आणि दीदी पण उठली होती, दीदीने त्याला सँडल वगैरे घालून दिली. तर म्हणजे असं किती भांडण होऊ दे यांच्या, पण जेव्हा लांब जातात तेव्हा त्यांचं प्रेम अगदी म्हणजे बाहेर निघतं. तर तसंच आज दीदीच्या हाताने मस्त सँडल वगैरे घालून घेतली, दीदीला बाय केलं. आणि त्याला ना आज पहिला दिवस होते ना तर मी सोडून देते, कारण बस तर मला तर लावायची आहे, पण जरा म्हटलं थोडे दिवस मी माझा टायमिंग ॲडजस्ट झाला ना, म्हणजे मला सोडता आणता व्यवस्थित आलं ना तर मीच सोडणार आहे, नाहीतर मग बस लावेल. पण आता सध्या 2 दिवस 3 दिवस डायरेक्ट बसमध्ये सोडायची इच्छा नाही झाली, तर म्हटलं मी सोडते आधी आणि नंतर मग बस लावेल. आणि पाऊस आहे ना तर पावसाचं म्हणजे पावसाळ्यापर्यंत चालूच होणार आहे, तर मग त्याच्या हिशोबाने पण मी बघणार आहे, जर जमलं तर करेन, नाहीतर मग बस लावेल. तर स्कूलला आलो होतं आणि स्कूलला आहे ना वेलकम तर खूप छान झालं होतं, मस्त वेलकम केलं होतं त्यांनी. पण ना गोंधळ पण तेवढाच खूप जास्त झाला होता, म्हणजे पहिलाच दिवस आणि मुलांचा एवढा गोंधळ झाला होता ना, कारण पॅरेंट्स पण सगळे म्हणजे दोघं सोडायला आलेली होती. तर ती पण एक गर्दी होती आणि मोठ्यांचं स्कूलचं टायमिंग आणि यांचं टायमिंग सेमच आहे, तर ती गडबड खूप जास्त झाली होती. आणि लहान मुलं आहेत ना तर मग पॅरेंट्स पण सगळे की आतमध्ये जात आहेत का नाही हे सगळीच वाट बघत होते. त्यासाठी ना तिथं खूप गर्दी जास्त झाली होती. सगळ्यांना सोडलं, आतमध्ये गेले नंतर. आणि तसं टीचर बोलले होते की आम्ही त्यांना सोडणार नाही टायमिंग पूर्ण होईपर्यंत, म्हणजे स्कूलचा सुटायच्या टायमिंगच्या वेळेसच आम्ही त्यांना सोडू. पण सगळेच पॅरेंट्स थांबले होते. आईला सोडून आली घरी आता. आणि आता मी
घरी आल्यावर मन पण नाही लागत आहे. असं वाटतंय की तसं तो गेला आहे प्लेला, तर प्लेला 2 महिने मी टाकले होते, त्याला सवय झाली होती. पण तरी असं वाटतंय आता की गेला तर आहे. आता टायमिंग पण थोडं जास्त आहे. प्लेला टाकलं होतं तेव्हा त्याचा टायमिंग फक्त 2 तास होता आणि सुरुवातीला तर अगदी अर्धा तास ठेवत होते. पण नंतर नंतर मग टायमिंग वाढला होता आणि त्याला सवय झाली होती. पण आता खूप दिवसानंतर परत गॅप झाला आहे. गॅप झाल्यानंतर त्याला परत स्कूलला टाकलं आहे. तर आता मन पण लागत नाही. गेलं तेव्हा वाटत होतं की मध्ये तर गेला, रडला पण नाही कारण बरीच मुली रडली, पण आयू नाही रडला. आयूला असं सवय झाली होती ना थोडी. मला वाटलं तो जाणार तेव्हा रडेला असं, पण तरी पण असं वाटतंय की आता कधी सुट्टी होते आणि कधी घरी आणते त्याला. कारण नाश्ता वगैरे झाला नाही, आज पहिलाच दिवस होता. तर मग तो पण जरा उठायला जरा त्रास दिला त्याने आणि मग खायला पण तो नाही म्हणत होता. फक्त दूध दिलंय थोडं आणि टिफिनला दिलंय. आता टिफिन खाऊन येतो का नाही ते गरम होतं एवढं, कारण मी आत्ताच आली आहे आणि बाहेर पण वातावरण जरा पावसासारखं झालं आहे आणि पाऊस तर नाही येते, मग त्यामुळे गरम जास्त होतं आहे. तर आता मी माझं घरातलं काही कामं आहे ते आवरून घेते, कारण मला अवनीला पण सोडायला जायचं आहे. अवनीचा पण टायमिंग दुपारचा आहे, त्याचा टायमिंग सकाळचा आहे. तर तिची तयारी करून घेईल. घरातलं काही आवरायचं असेल आवरून घेते. त्याला पण जेवण बनवून ठेवेल, म्हणजे आल्यानंतर जेवेल आणि थोडा वेळ झोपेल त्याला. तर आता पुढचं जे काम आहे ते माझे ते आवरून घेते आणि प्लीज कंटिन्यू करा पुढचं, म्हणजे तो आल्यानंतर त्याची रिॲक्शन वगैरे काय असते ते तुम्हाला मी दाखवते. तू रडला स्कूलमध्ये? का रडला? नाही रडायचे ना? हां, मग दीदी जाते ना स्कूलला. दीदी कशी जाते स्कूलला? नाही रडायची. तुला काय दिलं? अरे चॉकी दिली. ये माझी हिरोला चॉकी दिली. आता नाही रडणार. उद्या आज आपण घरी जेव्हा भूक लागली तुला, तू टिफिन खाल्ला? हां, पाणी पिलं तू? आता पाणी पितो. तर मी इथं आईला घेतलं आहे आणि टीचर पण सांगत होते की रडला तर नाही, अधूनमधून थोडंसं रडत होता आणि आता निघायच्या वेळेस म्हणजे मला वगैरे बघून त्याला रडायला येत होतं का काय काय माहीत नाही, पण निघायच्या वेळेस रडत होतं. आणि त्याच्याने ते सँडलमध्ये काय गेलं होतं माहीत नाही, म्हणजे एका पायाची काढली त्यातूनही काढलं त्याने, परत दुसऱ्या पायाची सँडल काढली त्यातही त्याला काहीतरी मध्ये अडकल्यासारखं वाटतंय, खडा वगैरे. तर तो सारखाच काढतोय, अडकलं तर काहीच नाही आहे, पण त्याचं सारखंच अडकणं चालू होतं. तर मग त्यानंतर आम्ही गेलो होतो घरी. उद्या जाणार स्कूलला? जाणार ना? व्हेरी गुड. रडायची नाही. तो आज रडत होता का? टांग नाही काढायची? नो. उद्या जाणार ना स्कूलला? मज्जा आली तुझी आज? काय आली? मज्जा आली? तुला काय दिलं होतं टीचरने? येस ना, मज्जा आली ना? तू रडला का? रडला तू? किती रडला? पाणी पाणी पिलं फक्त? टिफिन नाही खाल्लं ना तू? टिफिन नाही खाल्ला ना? मग खाऊन यायची ना मग. उद्या फिनिश करायचं. ओके, चला आता जेवायचं. आता जेवण घेऊ. चला आता आम्ही पण जेवतो. आणि आईला आणायच्या आधीच जेवण बनवून गेली होती, कारण म्हटलं आज सकाळी तरी नाश्ता पण नाही केला आहे, टिफिन पण नाही खाल्ला आहे, थोडंच खाल्लं आहे आणि सकाळी थोडंच दूध पिलं होतं ना. तर म्हटलं भूक पण लागेल, तर मग आल्यावर डायरेक्ट जेवायलाच देईल. आणि थोड्या गप्पा केल्या, जेवण केलं आणि झोपवलं होतं मी त्याला, कारण त्याला दुपारी झोपायची सवय आहे. आणि म्हटलं टायमावरती झोपवते, कारण आज सकाळी थोडं लवकर उठला होता ना. तर तोही झोपला आहे. आता चला मग मी माझा आजचा व्लॉग इथंच संपवते. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.